राधा, आम्हाला सगळ्यांना वाढायचा तुझा हट्ट होता म्हणून मी आता थांबलोय, पण आता झालंय का वाढून तुझं? बस ना, तू पण बस, आमचं आम्ही घेऊ, बस. मी वाढते. काय झालं, अशी बघत का बसलीस तू? बाहेरून कशाला मागवलं? मी केलं असतं खरंच. राधा, लग्नाचा पहिला दिवस आहे आपला, आले आले तू जेवण बनवणार होतीस का? बनव ना नंतर. आणि अगं, आमच्यासारखी तू पण थकली असणारच ना. अरे अथर्वला सुद्धा भूक लागली होती म्हणून मागवलं. चल बस. हो, मी वाढते आधी. अगं, आम्हाला असं वाढून तू उभी नको राहूस, आमच्यासोबत तू पण बस. बैस. नाही, तुमचं होऊ दे जेवण. राधा, चल बस. बाबा बाबा अथर्व, पानातलं सगळं संपव. हो आई. काही टाकायचं नाहीये. हो. नको ग त्याला असं काही बोलू. सौमित्राने मुद्दामून त्याच्या आवडीच्या नूडल्स मागवले आहेत, पोटभर खाऊन घे रे. संपूर्ण टाकेल तू, बिंदास. आणि तसंही ना, आज मी जरी स्वयंपाक करायचा म्हटलं तरी काय करणार होते? मला तुम्हा सगळ्यांच्या आवडीनिवडी तितक्याशा माहिती नाहीयेत ना, पण आता माहिती करून घेईन. हा बाबा. यश, अरे हे नागपुरी पदार्थ खूप छान बनवते, तिची अख्खी सोसायटी म्हणत होती. आणि फक्त नागपुरीच नाही, मी काहीही बनवू शकते. तुम्ही फक्त सांगा, आणि जर मला येत नसेल ना तर मी शिकून घेईन. राधा, तुला एक सांगायचं राहिलं. डॅड जेवताना काही बोलत नाही, सवय आहे त्याची. आणि अगं, असं काही नाही की तू फक्त बाबाचाच विचार करायला हवा. आम्हालाही काय आवडतं ते बघ ना, आवडेल आम्हाला. हा, मी एक सांगतो, बेस्ट आपण हे ठरवून टाकूया. त्यापेक्षा तुला जे आवडतं ना ते तू बनव, तू बनवलेलं आम्ही मस्तपैकी खाऊ. हा छान ऑप्शन आहे. म्हणजे तुझ्या रेसिपीज आम्हाला जर आवडल्या तर आम्ही त्या तुला पुन्हा रिपीट करायलाही सांगू शकतो. नाही, पण तरी सुद्धा नाही, तुम्हाला मीठ किती लागतं, तिखट किती लागतं ते सांगा. आणि पथ्य वगैरे पण असतील तर तेही सांगा. राधा, तू या सगळ्या गोष्टीचं टेन्शन नको घेऊस. तुला कळतील हळूहळू, सगळ्या गोष्टी कळतील. बाय द वे राधा, ते सांगायचं राहिलं अजून एक. मी फोन केला होता घरी. उद्या पूजा आहे, सगळ्यांना आमंत्रण दिलं. नाना नानी सगळेजण येत आहेत उद्या आपल्याकडे. हे बरं केलंस. हा, मी हे जेवणानंतर फोन करणारच होते. गुड यू डिड. बाय द वे, उद्या माझी सगळी महत्वाची कामं लाईन अप आहेत, त्यामुळे मला गृहीत धरू नका, मी नसेल. अरे असं काय करतोस? उद्या पूजेचा दिवस,
आणि तू कामाची काय मीटिंग ठेवलीस? सो व्हॉट? हे पहा, मी लग्न अटेंड करायचं हे आपलं डील होतं, करेक्ट? मी माझा डील पूर्ण केलेला आहे. त्यामुळे या पूजा अर्चा वगैरे मध्ये मला इन्व्हॉल्व करू नका. अरे राधिका, सावकाश होते. मुलाचं लग्न हे सुद्धा याला डील वाटतंय? अवघड आहे. बस मम्मा, आता मला काही ऐकून घ्यायचं नाही, कळलं ना? खूप ऐकलं सगळ्यांचं. शनू बेबी, हे लिसन, तुम्ही तरी समजावा आता. प्लीज ऐक नाही. शट अप. प्लीज ऐक, जे झालं ते परत होणार नाही. मला माहितीये मी तुला हर्ट केलं, हो पण का? परत होणार नाही का? असं दरवेळेला म्हणतोस तू आणि परत परत तेच करतोस आणि मला हर्ट करतोस. नाही, पण दिस टाइम आय एम सिरियस. या वेळेला तू मला सांग ना. मी मला थोडा वेळ दे. मी तेवढ्या वेळामध्ये सगळं आय डू एव्हरीथिंग. काही होणार नाहीये तुझ्याकडनं. आय एम कन्व्हिन्स्ड. मी तुला आधी वेळ दिला नव्हता का कॅरी? हो बरोबर आहे, पण एकदा आता काही मी तुला वेळ देणार नाही. प्लीज माझा मम्मा यार. 2 days only, baby. 2 दिवस. जावई बापू 2 दिवस देते प्लीज. शनू, पिल्लू, 2 days. Only 2 days. राधिका. ओ आई. हा येस, तू तयार झालीस ग, पण सौमित्राचं काय? ए डोंट अंडर एस्टिमेट सौमित्र बनहट. टीमी रेडी आहे. गुड. आता नुसता थांबून राहू नकोस, बाहेर जरा लक्ष घाल. येस. कारण आज नेमकी आपली कविता पण नाहीये मदतीला. ओके हा? ओके. आई, तुम्ही काही काळजी करू नका. सगळी तयारी झाली आहे पूजेची. नैवेद्यापासून सगळी तयारी आहे आणि आता फक्त गुरुजी आले, सगळे पाहुणे आले की आपण पूजेला तयारी करू. गुड गुड. शिक जरा माझ्या सोनेकडनं. अरे तू ना इतकं कौतुक करतेस ना तिचं, मला कधी कधी वाटतं मीच या घरात लग्न करून आलोय. तू माझी मम्मा आहेस, लक्षात ठेव जरा. थांबा. मम्मा आपण ट्विनिंग करूया आज. ट्विनिंग. ट्विनिंग. या 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 या. या. आले सगळे. गुड मॉर्निंग. वेलकम वेलकम. हे नेहा. वा, फार कमी घरं अशी असतात जिथं शिरल्या शिरल्या प्रसन्न वाटतं. हो ना, तुमचंही घर अगदी तसंच आहे. त्यातच पूजेचा दिवस असल्यामुळे आणखीन छान दिसतंय सगळं. छान सजवलंय ना घर. राधिकानं सजवलं का? नाही, ही सगळी सौमित्राची आयडिया. अरे वा, मग तर आमच्या जावई बापूंचं कौतुक करायलाच पाहिजे. कसलं माझं कौतुक करतायत? राधाने सगळ्या सूचना दिल्या, मी फक्त तसं लावलंय सगळं. तरी तुम्ही दोघांनी बसून आधी एकत्र ठरवा की कुणाचं कौतुक करायचं. म्हणजे कसं आहे, आम्हाला पण ठरवता येईल जरा. पण नाना, या 2-3 दिवसात एक गोष्ट मात्र मला नक्की समजली बर का. तुम्ही कितीही महागडं घर घ्या, उंची फर्निचर वापरा, पण जोपर्यंत घरच्या लक्ष्मीचा हात त्याच्यावर फिरत नाही ना, तोवर कोणत्याच घराला घर पण येत नाही. तेव्हा मी सांगेन, जर कौतुक करायचंच असेल ना तर राधिकाचंच करा. आता हे दुसऱ्यांदा घडतंय, त्यामुळे मी हे जाहीर करतोय की मी या घरात लग्न करून आलेलो आहे. बरं, यशवंतराव कुठं दिसत नाहीत ते? का बरं, काय झालं? नाही
त्याची एक महत्वाची मीटिंग होती, सो ऑफिसला जावं लागलं त्या. निदान आजच्या दिवशी तरी घरात असायला हवे होते ना. पण त्याला कोणी सांगायचं? आणि तसंही पूजेमध्ये वगैरे त्याला फारसा इंटरेस्ट नाही. पण आता तुम्ही सगळेजण आहातच ना, आपण आपली पूजा आटपून घेऊया. लगेच लगेच. अवनीच ते सगळं खरं आहे, पण गुरुजींचं का, ते कुठे आहे? मी सांगितलेल्या वेळेला आलेलो आहे. अरे भोळे गुरुजी, तुम्ही काय मुहूर्त चुकवणार नाही. या 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 या. आजच्या तुमच्या पहिल्या स्पेशल नाईटसाठी खूप खूप शुभेच्छा. रेवती, ऑल द बेस्ट. हाकल? गुरुनाथ सुभेदारला हाकललं? गुरुनाथ सुभेदारला हाकललं केड्या. कोण होतो मी एकेकाळी? मी कोण होतो? ALFचा मी कोण होतो? CEO. CEO तो बोलता येतंय का तुला? CEO तो कंपनीचा मी आहे. असे मॅनेजर माझ्याकडे रांगा लावायचे. हो सर, मला जॉब द्या, मला तुमच्या इथे चान्स द्या एक. त्याचे 50 मॅनेजर मी हाताखाली ठेवायचो. आज हा हाकलतो मला गुरुनाथ सुभेदारला हाकलतो तो. बाई काय झालं माहितीये का, आता डिजिटल कॅमेरा आलाय. आता डिजिटल कॅमेरा आलाय, पण आधी ना ते निगेटिव्ह असायचे. निगेटिव्ह, त्या निगेटिव्ह वरून फोटो डेव्हलप व्हायचे माहितीये. आणि निगेटिव्ह खराब झाली ना तर फोटोच खराब व्हायचा. आणि तुझं काय झालंय माहितीये का, तुझी इमेज निगेटिव्ह झाली आहे आणि निगेटिव्ह खराब झाली आहे. गप्रे, काहीतरी फालतू नको बोलू. अरे बरोबर आहे. तो सौमित्र तुला थारा देत नाही, त्याचा बाप काय देईल? सॉरी बाबा काय देतील? खरं तर त्या सौमित्रांनी राधिकाशी लग्न करून तिची अख्खी कंपनीच बळकावली आहे म्हण ना. हे श्रीमंत लोक असेच असतात. आज पैसा मिळाला, अजून पैशाच्या मागे धाव, अजून पैशाच्या मागे धाव. जाऊ दे, सोड. अरे अरे ए भाई, अरे रडू नको. रडायला काय झालं? काय करू? रडू नको त्या किड्या. माझ्या हातात काय राहिलंय सांग? काहीच नाही राहिलं माझ्या हातात. सौमित्र राधिकाला घेऊन गेला. मला वाटलं होतं एक शनाया माझी फक्त, तर ती मला काही समजूनच घेत नाही यार. ती काहीच समजून घेत नाही मला. अरे ती मम्मा आहे रे. ती मम्माने तिच्या डोक्यात काहीतरी टाकत असते. तू काळजी नको करू. आणि गेली तर गेली रे. शनाया मम्मा दोघींना जाऊ दे. तू एकटा सुखी राहशील. आपण मस्त रोज नाही पण म्हणजे सुखी राहशील रे तू. काही नाही सुखी राहणार. मला कळतच नाही का आता काय करू मी. फोन कोणाचा आहे? माझा आहे. अरे फोन कोणाचा आहे? माझा आहे किड्या. अरे मला माहिती आहे फोन तुझा आहे, पण फोन कोणाचा आहे? शनायाचा. घे शनायाचा. कट करतो. मला नाही मला नाही बोलायचं. अरे मला बोलायचं नाही तर काय सारखे काय? अरे यार, फोन कट केला, आता कट करणार ते. जाऊ दे, घे दाणा खा, दारू पी, बुर्र उडून जा. काय झालं शनू बेबी? अगं हा फोनच उचलत नाहीये गॅरी. कधीपासून कॉल करते मी. गेला असेल केड्याकडे दारू ढोसायला. खरंच परत गेला असेल तिकडे दारू प्यायला. मला ना काही कळतच नाही, हा काय एवढी दारू पितोय, काय एवढा देवदास झालाय. आता कळलं तुला? आता कळलं तुझी मम्मा तुला का अपोज करत होती त्याच्याशी लग्न करायला? आधी तू आवडलीस म्हणून तुझ्या बरोबर राहत होता. मग राधिकाशी डिवोर्स घ्यायला टाळाटाळ करत होता. आणि आता काय, राधिकाचं लग्न होत आहे म्हणून बिचारा अपसेट आहे. मी तर सांगते ना शनू बेबी, त्याचं तुझ्यावर प्रेमच नाहीये. यार मम्मा, यार मला ना हे सगळं खूप बोर व्हायला लागलंय. आता हे काय चाललंय मला कळतच नाहीये. मम्मा लिसन ना, आपण पुण्याला जाऊया का? पुणा? हो. पुणा नको. पुण्याला काय करणार जाऊन? त्यापेक्षा आपण इथे, मी तुला म्हटलं ना, इथे बिझनेस करूया आपण. काहीतरी चांगला बिझनेस करू ना इथे आपण. काय बिझनेस करणार? विचार करू दे ग.
लाईफ मध्ये उरलंच नाहीये, इतकं मिनिंगलेस झालंय सगळं, काही मनासारखं होत नाहीये, काही पॉझिटिव्ह होत नाहीये. शनू बेबी किती नेगेटिव्ह बोलतेस. त्या गॅरी बरोबर राहून राहून ना तू पण ना असं डिप्रेसिंग आणि नेगेटिव्ह बोलायला लागलीयस. काय मग काय करूया? ऐक, ठीक आहे फाईन, नाही बोलत मी डिप्रेसिंग. आपण आता बाहेर जाऊया, शॉपिंग करूया मस्त, किंवा कुठेतरी जाऊन कुठेतरी रेस्टॉरंट मध्ये खाऊया, मला भूक लागली आहे. हो पैसे आहेत तुझ्याकडे? नाही ना, माझ्याकडे पण नाहीयेत. जे काही पैसे मिळाले होते ते उडवून दिलेस ना. तो पॅरेट होता म्हणून ते पैसे तरी मिळत होते, पॅरेटही उडाला. त्याला आता कोणतरी पॅरेट सारखाच बकरा शोधावा लागणार मला. या अशा सिच्युएशन मध्ये मी पॅरेटला खूप मिस करते. तो असता तर इमॅजिन कर आपण काय काय केलं असतं यार. पैसे थांबतच नव्हते, नॉनस्टॉप पैसे, नॉनस्टॉप पैसे. काय पण मम्मा, तू आता नवीन बकरा बघशील त्याच्याशी मी लग्न नाही करणार ना प्लीज. मला नाही आवडत, मला कंटाळा आलाय आता लग्नाचा. प्लीज प्लीज प्लीज. हे सगळं ना त्या गुड फॉर नथिंगमुळे, त्या राधिकामुळे होतंय. अरे यार बघ ना, तिने आपली फुल वाट लावली, आपल्याला काहीही दिलं नाही आणि स्वतः आता लग्न करून खुश आहे, हनीमूनलाही गेली असेल. ही मरू दे ग, पण या गॅरीचं काय करायचं? गॅरीला तर मी सोडणार नाही. माझ्या सोन्यासारख्या शनू बेबीची वाट लावली त्यांनी. त्याला तर मी बघ, आपण त्याला ना लेसन टीच करायचं, सोडायचं नाही. नाही सोडायचं. नमस्कार वहिनी. नमस्कार. मी कविता. बरं झालं आलीस आता. ही आपली कविता आणि ह्या राधिका वहिनी आपल्याकडे ही बऱ्याच वर्षांपासून कामाला आहे. हो मग लग्नात नव्हत्या? अगं नव्हती, तिच्या गावी थोडी अडचण होती त्यामुळे जरा गावी गेली होती. बरोबर. घरातल्यांची व्यवस्था नीट लावून आली आहेस ना? हो हो हो, नक्की 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 नक्की. आता सगळं बरं आहे ना? हो. आणि हे बघ, माझ्याकडे जशी बडबड करत असतेस ना तशी वहिनींजवळ करू नकोस. त्या एकदम शांत आहे. ताई साहेब काय पण सांगतायत. खरंच मला बडबड करायची सवय नाही, पण कधी कधी काय होतं ना, वर्णाला फोडणी घालायचा विषय निघतो की मग. बास किती बोलतेस. खरंच मी जास्त बोलले काय? राधिका आता तू तुझ्या पद्धतीने घे बाई सांभाळून. मी चालले. वहिनी मी खरंच बडबड करते का? घरात कोणी नसताना त्याच्यामुळे नवीन कोणी आले की मग मला समजू शकते मी. नाही मला खरंच काही नाही वाटलं, उलट खूप छान वाटलं. नाही कसं आहे ना, बडबड केली, सगळं बोललं ना की मन स्वच्छ होऊन जातं. तू पण मला खूप आवडली. पण आता बडबड नाही करायची. आता काही गप्पा मारत बसायची नाही, गप्पा नंतर. आधी मला सांग कुठे काय ठेवलंय, कारण मला आज नाश्ता करायचा आहे. तू मला मदत कर. हा मला सांगशील कुठे काय ठेव? हे इथं सगळं सामान ठेवलेलं आहे. हे मसूर डाळ आहे. नाही म्हणजे माझं चुकत नसेल तर मागच्या वेळी तुम्ही हिचं नाव आमच्याकडे नोंदवलं होतं. येस येस. एवढे दिवस होऊनही लग्न झालं नाही म्हणजे कमालच म्हणायला हवी. असं नाहीये. ओके माझं लग्न लग्न काय आहे माहितीये, ऍक्च्युली माझ्या शनू बेबीला ना इतकी स्थळं आली ना की तिचं इतकं कन्फ्युजन झालं, आणि त्या कन्फ्युजन मध्ये तिचं ना इतकं स्थलांतर झालं. तुम्हाला लक्षात आलं असेल ना मला काय म्हणायचंय ते. हो ना शनू बेबी? बरं मला सांगा, तुम्हाला मुलगा कसा हवाय? मुलगा कसा हवा यापेक्षा त्याच्याकडे काय काय हवं ना हे तुम्ही विचारा. म्हणजे ना मी तुम्हाला सांगते, तो खूप श्रीमंत हवा, म्हणजे इतका श्रीमंत की म्हणजे त्याच्याकडे 4-5 बंगले हवे. 4-5 जरा जास्त होतील ना. ठीक आहे, एखादा बंगला, आणि बंगला अगदी नसलाच तर 4 BHKचा फ्लॅट तरी हवा. अगं तू कार्स विसरली. काय किमान 3-4 4 व्हीलर्स तरी हव्या. म्हणजे काय, तो जॉबला गेला किंवा त्याचा काही बिझनेस असेल, तिथे तो एखादी कार घेऊन गेला, तर म्हणजे शनू बेबीला शॉपिंग करायला एखादी कार हवीच की नाही. हॅलो, काय झालं? डोक्याला कशाला हात लावलात? कसं आहे ना, इथे जे पालक येतात ना ते आपल्या मुलीसाठी मुलगा चांगला हवा, निर्व्यसनी हवा, सद्गुणी हवा असं काहीतरी सांगतात हो. पण तुम्ही आणि तुमची मुलगी वेगळंच काहीतरी सांगताय. नाही कसं आहे ना, ज्यांची स्वप्न मोठी असतात ना त्यांच्या अपेक्षाही मोठ्या असतात. आणि असं कुठे आहे की पैसेवाल्यांनी स्वप्न बघितली पाहिजे, पैसा उडवणाऱ्यांनी स्वप्न बघितली पाहिजे की नाही? हो या हो तुमचं हे ज्ञान आहे ना माझ्या कल्पनेच्या पलीकडचं आहे. इज इट?
बरं, मला एक गोष्ट सांगा, आता त्या मुलाच्या शिक्षणाबद्दल त्याच्या वयाबद्दलही काही विचारणार आहात का? ची त्याची काही गरजच नाहीये. आम्हाला फक्त आमची अपेक्षा आहे की तो फक्त आणि फक्त खूप पैसेवाला हवा. दॅट्स इट. येस. ठीक आहे, तुमच्या म्हणण्यानुसार असं एक स्थळ आहे माझ्याकडे. ओह रिअली? तुम्ही म्हणत असाल तर तुमची भेट घालून देऊ, मग पुढचं पुढे बघूयात. दॅट्स ग्रेट. येतो मग आम्ही. चल ठीक आहे. ओके, थँक्यू. थँक्यू. चला चला. सौमित्र तुला अजून हवेत का? म्हणजे काय ते काय विचारायचं का? मी किमान 5 वेळा घेणार आहे. मलाही थोडं वाढ ग. ताई, तुम्ही नवीन आहेत म्हणून सांगते, इथं फक्त साहेबांनाच एकदा नाश्ता वाढल्यावर परत वाढायचा नसतो. त्यांना परत वाढलेला आवडत नाही. बाकी ताई आणि सौमित्र दादाला जे जे आवडते ते परत परत मागून घेतात. काय हो दादा, मी बरोबर बोलते ना? परफेक्ट आहेस तू, जरा जास्त बोलतेस. वा, पोहे छान झाले होते पण आज कविता. म्हणजे फायनली तुला पोहे कसे करायचे ते कळलंय. किंबहुना आजपर्यंतचा तुझा बेस्ट ब्रेकफास्ट आहे. आजचे पोहे तर राधिका वहिनीने बनवलेत, मी फक्त वाढायचं काम करते. आज मी सांबार वडी करत आहे खास तुमच्यासाठी. आई नको नको. हो मी अथर्वला फक्त न्यायला आलोय. ऑलरेडी घाई आहे मला. त्यात तुम्ही असं काय काय खायला देणार तर मला उशीर होईल ना अजून. अरे असं कसं उशीर होईल? मला काही फरक पडत नाही, 5-10 मिनिट उशीर झाला ना. अरे हा, तुम्ही नक्की कोणाच्या बाजून या? तुझ्या. अरे मग पण मला एक सांग, राधिका कशी आहे? अरे का मस्त. पहिल्याच दिवशी घरी सेटल झालेली आहे, काही काळजी करायची गरज नाही. अरे परत ती का नाही आली आज? ती गेली ऑलरेडी ऑफिसला. का? ती ऑफिसला गेले? हो का? म्हणूनच मला राधिका आवडते. कावा सौमित्र, त्या हातावरची मेहंदी नाही अजून सुटली आणि पोटी गेली पण कामाला. अहो आई, तुमची राधा कामाच्या बाबतीत कशी आहे हे वेगळं सांगायची गरज आहे का काही? अरे पण तू तिला थांबवायचंस ना. कशाला काका? एखाद्या व्यक्तीला काम करू नकोस असं सांगण्यापेक्षा काम कर असंच सांगणं जास्त चांगलं असतं. कारण त्या कामातच त्यांना खरा आनंद मिळत असतो. आणि खरं सांगू का, मी पण तसाच आहे हो बाबा. लग्न हे फक्त निमित्त आहे. त्यामुळे राधाच्या आयुष्यातली कुठलीही गोष्ट बदलणार नाही. आधी जसं तिचं आयुष्य चालू होतं तसंच चालू राहणार आहे. ती आधी सुद्धा राधिका मसाले नावाच्या मोठ्या कंपनीची मालकीण होती. लग्नानंतर सुद्धा ती मालकीणच असणार आहे. आणि मला असं वाटतं तीच तिची खरी ओळख आहे. अजून कोणाला काही विचारायचंय? वा 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 वहिनी, फायनली आपल्याला ती इंटरनॅशनल डील मिळाली आहे. सर आता तुम्ही मजा बघा. राधिका मसालेचं नाव इंटरनॅशनल मार्केटमध्ये दबदबा निर्माण करेल. बाई ते आहे, आता दबदबा होईल. दबदबा. म्हणजे साखरगावचे लोक आले. हो का? मग आतमध्ये बोलू ना. मॅडम मी त्यांना आतच घेत होतो पण त्यांच्यासोबत ते आंबेगावचे लोक आले. आंबेगाव? हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. गावाचं नाव ओळखत असशील तर अक्कासाहेबांना पण ओळखत असशीलच की. अक्कासाहेब तुम्ही? अगं तुलाच भेटायला आले होते. ओळखतेस की नाही हेच बघायचं होतं. अक्कासाहेब असं काय बोलताय? तुम्हाला कोण ओळखणार नाही? प्लीज या ना, या. जेनी, आनंद भाऊजी, श्रेयस, प्लीज इकडे या ना. तुम्हाला ओळख करून देते. तुम्ही अगदी योग्य वेळेला आलात. या अक्कासाहेब. नमस्कार. सगळे लोक यांना आंबेगावच्या अक्कासाहेब म्हणूनच ओळखतात. अक्कासाहेबांच्या पुढाकारानं गावामध्ये जे बचत गट सुरू झाले त्यामुळे गावातल्या सगळ्या महिला आपल्या पायावरती सक्षमपणे उभ्या आहेत. कुठल्याही परिस्थितीशी 2 हात करायला तयार आहेत. जेव्हा आपण साखरगाव दत्तक घ्यायचा विचार करत होतो त्यावेळेला नेमकं कुठल्या मार्गाने जावं, काय करावं, काय करू नये
या सगळ्याचा अभ्यास करत होते तेव्हा माझी आणि अक्कासाहेबांची ओळख झाली. आणि तुझ्या कामातून मला तुझी ओळख झाली बघ. अगं काही दिवसांपूर्वीच मी माझ्या शेतकऱ्यांना घेऊन साखरगावला भेट देऊन आले. त्यावेळी तू तिथे राबवत असलेल्या तुझ्या योजना, तिथले प्रकल्प आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथल्या लोकांमध्ये तुझ्या आर्थिक पाठबळामुळे आलेला आत्मविश्वास. खरं तर मला असं वाटतं की आता तिथले लोक ना आज तुझ्यामुळं कोणत्याही परिस्थितीशी 2 हात करायला तयार आहेत बघ. हो खरंच मी इतकं काही केलेलं नाहीये. आता मी डोळ्यानं पाहिलं नसतं ना तर कदाचित तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला असता. अक्कासाहेब मी ऐकलं ते खरं आहे का? काय ऐकलं आहेस? म्हणजे अण्णा गेल्यापासनं जे तुमचे मिस्टर गेल्यानंतर आंबेगावात पहिल्यांदाच सरपंच पदासाठी निवडणूक होती. वय एवढ्या वर्षात कधी बी कोणाला सरपंच पदाचं सपान पडलं बी नव्हतं. पण आता मात्र आंबेगावात निवडणुकीचा सामना रंगणार आहे. मग तुम्हाला काय वाटतंय? अगं असं समज की अख्ख्या महाराष्ट्रात धुरळाच उडालाय. अगं बघता बघता या धुरळ्याचं वादळ होऊन अख्ख्या महाराष्ट्रात घोंगावत चाललंय. अगं याची पडसादही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उमटतायत. एवढी जोरदार लढाई असेल असं वाटलं नव्हतं. आता तुला तर हे माहित आहेच आणि तुझ्या ओळखीच्या लोकांसोबतही तुला जायचंय. 3 जानेवारीपासून महाराष्ट्रभर धुरळा उडालाय. धुरळा धुरळा. मस्काबन 30 जाम बटर 50, मस्काबन 30 जाम बटर 50. काय पाहिजे तुम्हाला? चॉकलेट बन 35. एक्सक्यूज मी, ते यशवंत सर आताच आहेत का? ते काय आत्ताच गेले. गेले? हो. सर 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 हॅलो आई बोला ना. हा राधिका का करत आहेस? नाही जरा स्वयंपाक करत होते. आज पाहुणे येणार आहेत ना. कोण व? बाबांचे मित्र येणार आहेत, त्यांचे कलिग्स. ते लग्नाला येऊ शकले नाही ना म्हणून आज येत आहेत. म्हणून सगळ्यांसाठी स्वयंपाक करते. अच्छा अच्छा अच्छा. वा म्हणजे तुझ्या हातचा स्वयंपाक म्हणजे ते एकदम खुश होऊन जातील ना का? चल चल काही नाही आपलं. तुझी लढाई तू लढ बरं. काही मदत गिदत लागली तर फोन कर. ठेवते बरं फोन. आई पण कशासाठी फोन केला होता बोला ना. नाही ना ग असंच आपलं सहज केला होता ना फोन. का होते तू इथे यायला निघालीस का नाही की आम्ही तुला थांब असं सांगू शकते. पण त्या आठवणींचं का करायचं? ते आला की मग थांबतच नाहीत ना. मग तुझ्यासोबत बोलावं असं वाटते म्हणून फोन केला. आई मॅडम तुमचं असं म्हणणं होतं की स्थळ श्रीमंत असायला पाहिजे. येस ऑफकोर्स. आणि त्या दिवशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करणारं हे एकमेव स्थळ आहे. काय सांगताय? आणि तुम्ही सोबत बोलूही शकता आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीबद्दलही जाणून घेऊ शकता. वाव दॅट्स ग्रेट. मी पाठवतो त्यांना. पाठवा लवकर पाठवा. वाव खूप श्रीमंत दिसतोय माणूस. मम्मा अगं एज बघ त्याचं. पैशाला एज नसतं शानू बेबी. हो मग डिमॉनिटायझेशन झालं तर 2000च्या नोटा येतील. ते काही असू दे मम्मा प्लीज. त्याचं एज दिसतंय ग. अरे पोपटराव कसा दिसायचा शानू बेबी? हॅलो हेलो सु नाम सुच है? शनाया. अरे वाह बहुत सारा है. थैंक्स. आवडलं ना? सु बात करे मुझे तो बहुत प्यारा लगे. कुणी ठेवलं हे नाव? मीच ठेवलं. आवडलं. ये बी आवडलं आपल्याला. काय ते? आपणच आपलं नाव ठेवायचा. काय असतं लोक नावं ठेवतात
हा पण इथे कसं आहे, आपणच आपलं नाव ठेवायचं. रिअली ग्रेट कन्सेप्ट. आय लाईक. तुम्ही काय बोलताय ते नेमकं मला नाही कळलं. ते समजी एकाच भेटीत कळायला पाहिजे असं नाही. अहो इथे माणूस एका भेटीत समजत नाही तर गोष्टी काय समजणार. हा यू आर राईट. मी पण ना हिला नेहमी तेच सांगत असते, हो की नाही. तेच. इथून पुढे मला सांगत जा. काय आहे आता नंतर सगळ्या गोष्टी मला तुमच्याच ऐकायला लागणार आहे ना. ओह येस. शनू बेबी, हा माणूस सासू म्हणून मला आत्ताच किती रिस्पेक्ट देतोय. लग्न झाल्यावर तर आपल्या मुठीतच राहिला. बघूया ना. म्हणजे आता तुम्ही या लगीनला तयार आहे ना. आता मी काय बोलू, सांग ना. हो. मग ठीक आहे, मी ह्या लग्नाला तयार आहे. ओके, मग तुम्हाला काही अजून विचारायचं का, म्हणजे क्वालिफिकेशन वगैरे. नाही 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 नाही. अहो एज्युकेशनचं काय विचारता, सगळ्या चेहऱ्यावर तुमचे एज्युकेशन दिसत आहे. थँक्स. फक्त हा एक आहे, बायडीला घरात काम करता येत आहे ना. बायडी? वाईफ. पण तुमच्याकडे मेड नाहीये का? बेड हाय हो, मग पण काय आहे, घरातली कामं बायडीने केली की जरा बरा असता. म्हणजे काय आता लक्ष्मी घरामध्येच राहते ना. म्हणजे घरातली कामं बायडीने केलेली बरं. ओ या, युअर राईट. हे तुम्ही अगदी 100% खरं बोललात. तुम्ही काळजीच करू नका. काम करायच्या बाबतीत माझा हात कोणी धरणारच नाही. पण आता आपल्याला काय बी बोलायची गरज नाही. मला माझ्या समध्या प्रश्नांची उत्तर मिळाली आहे. आता लग्नाच्या बाबतीत काय बोलायचं असेल तर आपण फोनवर बोलू किंवा बाहेर कुठं बोलू. या प्लेसमध्ये जास्त बोलणं नको. चल, माझे ना आता कॉन्फरन्स आहे, मला जायला पाहिजे. भेटू आपण. ओके, बाय. थँक्यू. नाईस मीटिंग यू. मम्मा, अगं काय कन्फ्युजन आहे. हा तुझ्याशी बोलत होता का माझ्याशी बोलत होता? माझं पण तेच कन्फ्युजन झालं होतं ग. पण एनिवेज, आपल्याला हवा तसा पैसेवाला बकरा मिळालाय. शनाय, मला अगं असं काय करते शनाय, मला बोलायचंय तुझ्याशी. बघ, मला मान्य आहे मी काही जॉब नाही मिळवत ते म्हणून तुम्ही सगळे, पण असं का वागताय माझ्याशी. प्लीज जरा नीट बोल ना माझ्याशी. हे बघ, शेवटी नवरा आहे. हेच बोलायचंय का अजून काही बोलायचंय? मला विचारायचं होतं, काल कुठे गेला होता तुम्ही? शनाय, मी काहीतरी विचारलंय, काल कुठे गेला होता तुम्ही? अरे काय काय चाललंय काय यार? या घरामध्ये कुणी मला उत्तर का नाही देते? असं का वागवताय? बाहेर गेलो होतो. ते मलाही माहितीये बाहेर गेला होता, पण कुठे गेला होता बाहेर? शनाय, मी तुला विचारतोय, बाहेर कुठे गेला होता? साधा प्रश्न आहे, उत्तर का नाही देतेस? हो का? उत्तर देऊ तुला? तू जसं काही सगळं सांगूनच जातोस ना आम्हाला. असं कुठे जातो मी जास्तीत जास्त काम शोधायला जातो ना. काम शोधायला? करेक्ट आहे. काम शोधायला जातोस असं सांगतोस आणि दुसरीकडे जातोस दुसरी कामं करायला. मला माहितीये तू केड्याकडे जाऊन दारू पित असते. तुला नाही वाटत तू हल्ली खूप ड्रिंक करायला लागलास गॅरी? शनाय, प्लीज काहीतरी विषय काय काढते. एखाद्या वेळेला केडीला भेटलो असेल आणि कधीतरी मी एखाद्या वेळेला काहीतरी एखादं ड्रिंक. एखाद्या वेळेला मी तुला इथे सोफ्यावर उठवलंय हॉलमध्ये 3 वेळा. डू यू रिमेंबर दॅट? जाऊ दे ना गॅरी, मला बोलायचंच नाहीये तुझ्याशी. तुला ना ग्रॅव्हिटी नाही गोष्टींची. मम्मा तरी म्हणते अजून तुझ्या हातून काही गोष्टी निसटून नाही गेल्या. हळूहळू जातील सगळ्याच निसटून माझ्या सकट. नाही गुरु, तुला आता अशी हार मानून चालणार नाही. जोवर तू काही जबरदस्त करून दाखवत नाहीस ना, तोपर्यंत हे तुला असेच वागवणार. बस आता एकच ऑप्शन आहे, यशवंत बनहट्टी. त्यांना काहीही करून मला गाठावंच लागेल. मम्मा, तुझा फोन. हॅलो. हा
रंजन छो, रंजन बोलो छो, रंजन मेहता. ओ हाय मेहता. जरा सन्यानो फोन आपी दे ना. हा शन्याला फोन दे, शन्याला फोन दे. मी शनायाच बोलतेय. अरे मजाक करायचे काय? हा मजाक करते माझी. अगं सन्याचा आवाज माझ्या कानामध्ये लय फिट बसलाय बघ. फोन दे तिला, लय महत्वाच्या गोष्टी करायच्या मला. मीच शनाया बोलतेय. प्लीज बेटा जरा आपी दे ना. गॉड. मम्मा मम्मा बाहेर ये पटकन, तुझा फोन वाजतोय. हे रंजन मेहता. शनाया कुठे? हॅलो. हॅलो शन्या, केम छो? मला तू भेटल्यापासून तुझी लई आठवण येते बघ. तुला पण माझी आठवण येता की नाही? ऍक्च्युली तसं आहे, पण मी तर. तू आता काय बी बोल नको, मी काय सांगतो तेवढं ऐक. हे बघ आपल्याला भेटायचं आहे. नाही ते भेटायचं असेल तुम्हाला, पण ते जर खबर छे મને પૂરી ખબર છે. તમે કોઈ गिफ्ट જોઈએ છે ना, फिकर ना कर, बस आवाज कर. શું જોઈએ છે તમે? सोन्याचे चेन पाहिजे का इम्पोर्टेड वॉच पाहिजे? तू फक्त आवाज कर, मग आपी छू. हा पार्टी मालदार आहे आणि आता ही संधी स्वतःहून चालून आली आहे. ही संधी अशी सहजासहजी सोडून चालणार नाही. मी काय बोलू आता, तुमच्या आनंदातच माझा आनंद आहे ना. तुम्ही जे द्याल ना ते मी गोड मानून घेईन. सो बात कर. ओके बाय. बसा बसा बसा. वा, खूपच स्वादिष्ट जेवण आले. खूप दिवसांनी असं काही आगळं वेगळं खायला मिळालं ना. हो ना. कुठे बाहेर पार्टीला गेलं ना की पंजाबी नाही तर साऊथ इंडियन हेच खायला मिळतं, पण इथे घरच्यासारखं पहिल्यांदा खायला मिळालंय. आणि हो राधिका, मी खूप लोकांकडून ऐकलंय की तू सक्सेसफुल बिझनेस वुमन आहे. पण हे आम्ही जेवण केलं ना, एकदम टेस्टी, चकाचक, एकदम केव्हाय नाही स्वादिष्ट. म्हणजे असली चांगली सुगरण असेल ना, ते प्रत्यक्ष अनुभवाला आजच मिळाला मला. ग्रेट जॉब राधिका. थँक्यू थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. पण हे माझ्या एकटीचं क्रेडिट नाहीये हा. आई आणि सौमित्र मला सकाळपासून खूप मदत करत होते आणि त्यांच्यामुळे हे सगळं शक्य झालंय. मी तरी काही मदत केल्याचं मला आठवत नाही ग बाई. आई, हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला, पण खरंच तुम्ही मदत केली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या तिघांनी मला एवढा विश्वास दिला ना, त्यामुळे हे शक्य झालंय. तुम्ही आल्यापासून फक्त माझ्याबद्दल बोलताय, पण खरं सांगू का, मला तुम्हाला या तिघांबद्दल सांगायचंय, सौमित्रबद्दल बोलायचंय. खरंच मी खूप भाग्यवान आहे. मला असं घर मिळालंय की जे माझ्या मागे ठामपणे उभं आहे. तूच बघ कुठला चेक आला. काय डॅड, युरोप टूरचं बुकिंग? येस, तुमच्या हॉटेलपासून सगळ्या गोष्टी बुक आहेत. म्हणजेच लवकरच तुम्ही दोघं मस्तपैकी युरोपमध्ये फिरणार आहात. ऑल एक्सपेन्सेस पेड. यू सी, हे आमच्याकडनं तुम्हाला तुमच्या वेडिंगचं गिफ्ट आहे. थँक्यू डॅड, थँक्यू. खूप आवडलं मला. यू वेलकम ज्युनियर. राधिकाला सुद्धा आवडेल. तिनेही युरोप अजून बहुतेक बघितला नाहीस ना ग? नाही. शी विल ऑल्सो एन्जॉय. हो, खरंच आवडेल मला. आय न्यू इट. आणि म्हणूनच मी तुम्हाला न विचारता आणि दुसऱ्या कुठल्याही कंट्रीचं बुकिंग न करता तुमच्या हनीमूनसाठी थेट युरोपची ट्रिप बुक केली.
एनी प्रॉब्लेम? काही नाही. अगं आत्ता तर युरोप म्हणल्यावर तू केवढी आनंदलीस, मग आता काय झालं? काही नाही आई. युरोपला पहिल्यांदा जाते म्हणून थोडंसं टेन्शन आलेलं असते. हे बघ बाळा, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. म्हणजे तुम्ही गेल्यापासून तुम्ही कुठे कुठे जायचंय, कुठे कुठे राहायचंय, सगळी आयटिनरी टोटली फिक्स्ड. ऑलराईट? शनू बेबी. नाही. शनू बेबी प्लीज. मम्मा तू उघड ग दार, दरवेळेला मीच उघडत असते. जा उठ. बेबी गॅरी आला असेल तर? ठीक आहे मी बघते. आले आले. हॅलो. तुम्ही इथे? अहो शनू बेबी, त्यांना दारातच उभं करणार का? वेलकम वेलकम. या ना. या प्लीज प्लीज कम प्लीज कम प्लीज कम. या पटकन या 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 या. वेलकम. बसा. तुम्ही का आलात? असे सडनली का? कसे काय आलात? नाही तसं नाही. तसंच आहे बेबी, तसंच आहे. ओके रिलॅक्स. कसे काय आलात? ते काय ते दिन रात ना मला ते मेरे शरीराची बहुत याद येते की ते फोन माटे बात करना सारी डायरेक्ट भेटायचं आणि सरप्राईज એટલા એક સરપ્રાઈઝ સાથ પણ મિલાયા ખાસ મારે સન્યા માટે. હું આપણા બિઝનેસમાં કહે છે ને બમ્પર ઓફર, એટલે આ એકનું ઉપર એક ફ્રી છે. થેન્ક યુ. હા ખાસ મારી પસંદ છે, મારી સન્યા માટે. ओ नाईस. आवडला की नाही ते सांगायचा. नक्की सांगणार, नक्की. पण त्याआधी तुम्ही पहिल्यांदाच आमच्या घरी आलात. काय घेणार? टी, कॉफी और? थांबा. आय विल मेक सरबत. हा बरा आहे ना? हा पहिली भेट झाल्यापासून माझ्याकडेच का असं बघतोय? शनू बेबी. संस्कारी. सॉरी. नाईस. नॉटी गेलचे तर काय झालं? सॉल्ट. मीठ आहे. ओ सॉल्टी. आय मीन सॉरी सॉरी सॉरी. आवडलं ना? तुमच्या घरचे आहे ना ते चांगलेच आहे, पण तुमच्या घरी सरबत असेच बनवते का? रोज येणाऱ्यांसाठी रोज असंच करतो. वसंतराव सरिता ते वसंतराव कुठे? बाहेर गेलेत का? आलं? आधी मला सांगा वसंतराव कुठे? बाई पण ते तर नानांसोबत गेलेले आहेत. तुम्ही काहून बरं इतक्या घाबरलेले आहात? का झालं? ह्यांना ना बरं वाटत जसं झालंय. काय होतंय तेच समजत नाही त्यांना. मला खूप भीती वाटते हो, म्हणून मी धावत पळत इथे आले. मी येते तुमच्यासोबत, पण त्या अगोदर मी राधिकेला फोन करते. काय आहे त्यांच्या आजाराबद्दल ना राधिकेला जास्त माहित आहे. थांबा एक मिनिट. हॅलो आई बोला. हा राधिका, अगं पावर महाजनी काकांची तब्येत जरा बिघडली आहे. काय? हो ना, त्यांना जरा अस्वस्थ वाटत आहे, काही कळत नाहीये. पहा आता मी त्यांच्या घरी जात आहे. तू लगो तिथे येशील का? डॉक्टर. हो हो कळवते मी काकू. आई येते मी. हा तू डॉक्टरांना कळव आणि त्यांना सोबत घेऊन येते. बरं मी जाते. येते ती डॉक्टरांना घेऊन येते.
काय चाललंय या दोघींचं काही कळत नाही. जाऊ दे. यशवंत बनट्टी दिवसभर काय करतात, कुठे जातात, कोणाबरोबर किती वेळ असतात हे तर कळलंय, पण आता त्यांना गाठायचं कसं? काहीतरी उपाय शोधला पाहिजे. कुठे गाठायचं, कधी गाठायचं आणि नक्की. रंजन मेहता? हा कोण रंजन मेहता? हॅलो सना, केम छो? अरे अजून तलक तू मला ते फोटो पाठवलेच नाही. हा कवा धरणं मी त्या फोटोची वेट करून राहिलाय. नाही 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 नाही, तू आता काय बी बोल नको, पहिले फोटो पाठव. काय आहे ते, माझ्या घरामध्ये ना माझी लग्नाची बायको कशी दिसते ते तुम्हाला दाखवायचं आहे. तू एम कर, तू एम कर, फोन चालू ना आणि एक क्लिक कर ना, फोटो भेज दे ना. हॅलो हॅलो, कोण बोलताय तुम्ही? काय लाज वाटते काय बोलताना? कळते काय बोलताय तुम्ही? काहीतरी मूर्खासारखं बोलताय. तुम्ही कोण छो? हा सनाच्या फोनवर तुम्ही कोण बोलून राहिले? भाई का त्याच्या? एक मिनिट, मी भाऊ आहे. काय लाज नाही वाटत बोलताना? काय वाटेल ते बोलता का? अरे तुम्ही कोण बोलतो ते सांगितलं तर मी असंच बोलणार ना. मी नवरा आहे तिचा, शनायाचा नवरा बोलतोय मी, कळलं ना? भाऊ नाही. आणि तुम्ही मलाच सांगताय परत की मी तिचा होणारा नवरा आहे? काय लाज नाही? तुम्ही आत्ता फोन ठेवा, आत्ताच्या आत्ता फोन ठेवा, नाही तर मी. हॅलो, डाऊट खरा ठरला. शनाया नक्की दुसऱ्या लग्नाचा विचार करते. अरे माझा फोन होता बेडवर, तू बघितलास का? फोन आला होता तुला रंजन मेहताचा. कोण 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 रंजन मेहता? आय डोंट नो, मी नाही ओळखत. नाही ओळखत तर मी पण नाही, पण त्याने सांगितले ना त्याची ओळख. तुझा होणारा नवरा. आई, डॉक्टर काय झालंय काकांना? काही नाही, काळजी करण्यासारखं नाहीये. ब्लड प्रेशर वाढलं होतं, कसलं तरी टेन्शन घेतलं असणार त्यांनी. हा मी मेडिसिन लिहून दिलेले आहेत, त्या वेळेवर देताना. आणि हो जरा पथ्य पाणी पाळायला सांगा नीट. नाही काय बाकी काही नाही, येतो. थँक्यू. औषध घेऊन येते. बरं, मी पेज गीस काहीतरी करते त्यांच्यासाठी. औषध घ्यायच्या अगोदर काहीतरी खावं लागते ना. राधिका बसते, मी पण आले. आहे तेच, कुठे नाही जाते, आलेच लगेच येते. हा बस. काकू नका रडू बरं. डॉक्टरांनी सांगितलंय ना का लवकर बरे होतील. हा तुम्ही नका टेन्शन घेऊ, सगळं नीट होईल. नाही मजा येत असेल ना तुम्हाला? हा करा, लग्न करा. फक्त गुलमोहर सोसायटीचं हे करा, मॅट्रिमोनियल साईट सगळे करा. लग्न नुसते करा. ती राधिका लग्न करते, दुसरी शनाया पण लग्न करते. मी बसलो बोंबलं तिकडे. माझी काही हॅलो मॅडम, हा शैतान का नाम लिया शैतान हाजिर. वा बघा राधिका मॅडम आल्या आहेत. हा काय मजा बघायला आला माझी? हा काय कळतंय ना काय बोलतोय मी? कळतंय का? मी काय बोलताय कळतंय का तुम्हाला? मला कळतंय. मला कळत नाही असं कसं म्हणताय? मॅडम हा मला सगळं कळतंय. मी काय
पिऊन आलोय, ड्रिंक्स घेऊन आलोय म्हणून मला काही कळत नाही असं वाटतं का तुम्हाला? मला सगळं कळतं. काय तुमचे चाललेत ना गेम, हे इकडे सगळ्यांना नसेल माहिती, मला माहिती आहे. इकडे काय काम आहे तुमचं? काय काम काय तुमचं इकडे? तुम्ही कशासाठी येता मला काय कळत नाही का? हे हॅपी फेस घेऊन येतं, मला नाही आवडत. तुझं हॅपी हॅपी सगळं. गुरुनाथ कसा असेल चला बघू त्याची हालत. त्याचा फाटका बसलाय, त्याच्या हालतीला कोण हे पुत्र विचारत नाही. हे करायला येतं ना मुद्दा, मला काही कळत नाही. सगळं कळतं मला. बोल. मी इथे येईन नाही तर येणार नाही. तो माझा प्रश्न आहे, तुमचा प्रश्न नाहीये. मला नाही करायचं तू. मला नाही बोलायचं. मी खूप ऐकून घेतलं, काय बोलत नाही म्हणून काय समजू नको तू. तू काय समजते का तू? तुमच्या त्या लग्नाच्या ह्याच्यामध्ये सगळं चाललंय ना नीट? तुझं चाललंय. इकडे यायची काय गरज आहे? इकडे काय गुलमोहरला काय सोनं आहे का? इकडे कशाला काय? मला ते थोबाड परत बघायचं नाही मला. इकडे दिसायचं नाही. माझं डोकं सटकलं ना. आतापर्यंत खूप ऐकून घेतलं मी. इकडे सगळ्यांच्या समोर सांगतो, ऐका, इकडे जा परत आली ना मी काय करेन माहिती नाही बरं का? राधिका, मी कोण आहे तुला माहिती नाही. विचार तू गुरुनाथ सुभेदार कोण, विचारलं तर ते पण सांगतील मी कोण आहे. मी अजून गुरुनाथ सुभेदार आहे. मला माझं एक काहीतरी. हो गेला का? हो मॅडम. हो आता का? आता काय भीती वाटली का तुम्हाला? ऐकत नाही तुम्हाला? गुरुनाथ सुभेदार काय करू शकतो माहिती नाही तुम्हाला. एक याचा बदला घेणार आहे मी बरं का? इथे सगळ्यांच्या समोर सांगतो, गुरुनाथ सुभेदार सीओ होता, आहे तो अजूनही सीओ. सौमित्र, तू झोपला होतास ना आता? नाही ग, गंमत करत होतो तुझी. तू घरी येईपर्यंत झोपेन का मी? सांग. राधा, यात इमोशनल होण्यासारखं काही नाहीये. बरं चल, तू आता हातपाय धुवून घे, मी तुझ्यासाठी जेवायला वाढतो. अरे मी घेईन. मी देईन ना, एवढं काही नाहीये. चल ना, तू हातपाय धुवून घे. चल, दमली असशील ना. चल चल चल, तुम्हाला ढकलावं लागेल. चल चल. राधा, चल ये पटकन. मस्त गरम करून ठेवलेलं होतं मी. राधा, अरे आलीस? चल चल बस बस बस. मला कधीची भूक लागली आहे. चल राधा, बस. सौमित्र, अरे तू कशाला थांबलास? जेवून घ्यायचं ना. मी जेवले असते. राधा, समजा मी तुझ्या जागी असतो, म्हणजे मी असा कामावरून उशिरा आलो असतो, थकून भागून आलो असतो, तर तू हेच केलं असतंस की नाही? मी तुझ्यासाठी थांबलो, एवढं काहीच नाहीये त्या. असं नाही. पण वगैरे काही नाही. हे बघ, जेवणाची वेळ सुद्धा उलटून गेली आहे तुझी आणि दमली असतो. आता बस, चल बस जेवायला. बस 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 बस. बसवावं पण लागेल तुला. बस. हा चल चल, मला खूप भूक लागली. सुरू करूया पटकन. राधा, एवढं इमोशनल होण्यासारखं काही नाहीये. मी फक्त
वहिनी काय झालं? नाही काही नाही, बोला ना. मॅम काय टेन्शन आहे का? टेन्शन नाही, रेवतीच्या फोनची वाट पाहते. आता महाजनी काकांचे रिपोर्ट्स मिळणार होते, तिचा अजून काही फोन नाही. मग तुम्ही लावा ना फोन. नाही मी करत होते पण तिचा फोन बंद लागतोय. मी एकदा आईंना फोन करून बघू का? हो प्लीज. हॅलो आई. हा रेवती हो का? बरं ठीक आहे, मग तिला आल्यानंतर फोन करायला सांगाल का? हो मी वाट पाहतेय. ठीक आहे ओके. तुम्ही जेव्हा भेटले ना तेव्हापासून फक्त पैसा 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 करते. हा पैसाच जेटला जोय उठला लई लो. एवढे पैसे मी म्हटलंच होतं शनू बेबीला, हे आतमध्ये गेले ना म्हणजे नक्की पैसे आणायला गेले असणार. कधी गो? हे तर मी बोलले होते ना. आता हे महत्वाचं आहे का शनू बेबी? महत्वाचं काय आहे, मेहता साहेबांनी आपल्यासाठी एवढे पैसे आणले. थँक्यू. हे आम्ही घ्यायचे ना? एक सांग. हे काय? हे बॉन्ड आहे. बॉन्ड? मम्मा बॉन्ड पेपर. बॉन्ड पेपर कशाला? हा काय करायचं ना बॉन्ड पेपर? ते देऊन द्यायचं ना. काय ढोकळा चांगला झाला होता? लय मजाक करते तू, मजाक करते. गरबा पण खेळतात. काय लिहून देऊ आम्ही? त्याच्यावर लिहून द्यायचे सुलक्षणा माझ्या संगी लगीन करणार. हा नाही तर हे सगळे पैसे मला डबल वापस करायचे. मेहता साहेब एवढी काय घाई आहे? मी काय म्हणते बघा, म्हणजे आम्ही आता हे पैसे घेऊन जातो आणि परत येऊ ना तेव्हा तुमचं ते बॉन्ड साईन करून आणतो. हो बिझनेस माणसू. हा पहिले बॉन्डवर सही करायची आणि सगळे पैसे घेऊन जायचे. ठीक आहे, थोडा टाइम लागेल आम्हाला थिंक करायला. आम्ही थिंक करून येतो. हा चालेल, तुम्ही विचार करा आणि मला कळवा. मी ठेवू पैसे. बाय फ्युचर डॅडी. आता मम्मीचं पास्ट टेन्स होईल इकडे. वा 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 वा, किती छान नाही? याच्या आधी आपण दारू बरोबर चणे खायचो, आता नुसतेच चणे चावतोय. कधीतरी असं होईल आता की चणे आहे पण दात नाही, दात आहेत पण चणे नाही, किंवा दातच नाही आणि चणेही नाही. उगीच फालतू बोलू नको. काय फालतू काय बोलू नको? मी तुला सांगितलं होतं त्या बनट्टीकडे जाऊ नको म्हणून, पण तू ऐकलं नाही यार. अरे दुसरीकडे ट्राय करायचं होतंस ना. कशाला पण? इथे होणार आहे ना काम. जे काम फ्युचर मध्ये होणार आहे त्याला कशाला बनवते लावतोस तू? हो काम होणार आहे, मग आज का नाही झालं? कारण आज चिडले होते ते. माणसाचा मूड बघून भेटायचं असतं की नाही? चिडलेलं असताना जायचं म्हणायचं मला जॉब द्या, असं होईल का? त्यामुळे मी तुला सांगतोय माझं काम होणारच. चांगल्या मूड मध्ये असताना मी जाईन आणि काम होईल. यार मी तुला आत्ताही सांगतोय यार, त्या बनहट्टी वगैरेकडे नको जाऊ रे. अरे तो सौमित्रचा बाप आहे, तो त्या राधिकाचा सासरा आहे, त्याच्याकडे काम कसं मिळेल? तू दुसरीकडे ट्राय. तो कुणाचा बाप आहे आणि कुणाचा सासरा आहे याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. मला फक्त एवढं माहिती की तो करोडोंच्या कंपनीचा मालक आहे. आणि एकदा का त्याच्या गुड बुक्स मध्ये जाऊन मी चांगल्या पोस्टवर गेलो ना की नाही माझ्या विरोधात असलेल्या लोकांना लोखंडाचे चणे खाऊ घातले तर नाव बदलेल.